महिला कलाकारांवर टीका होतं म्हणतात, तर या संदर्भात कविता माळी यांनी अश्रू आणवले. मात्र जेव्हा गौतमी पाटील या कलाकार म्हणून यांना टार्गेट केलं जातं तेव्हा तिच्या बाजूने मराठी कलाकार का उभे राहत नाही? सगळ्यात आधी जेव्हा गौतमीला टार्गेट केलं होतं तेव्हा मी गौतमी पाटील कोण आहे हे मला माहित नव्हतं. आणि जेव्हा कळलं की गौतमी पाटील ही आहे आणि ती माझ्या समोर जेव्हा आली, एक कलाकार म्हणून, कलाकार हा कलाकाराचे वेगवेगळे छटा असतात आणि गौतमीने ज्या पद्धतीने स्टेजवर अश्लील भाव आणले होते आणि त्या अश्लील हातवारे केले होते, त्याच्यानंतर मी तिला कधी कलाकार मानलं नाही. आणि त्यासाठी तिच्या बाजूने बोलणं हे सुद्धा मला असं वाटलं होतं की आपण ह्याच्याबद्दल बोलणंही चुकीचं आहे. आणि आता गोष्ट गौतमी बरोबर आपण जर प्राजक्ताची हे करत असेल, तुलना करत असेल, तर ते चुकीचं आहे. कारण ती गोष्ट गौतमीची चुकीची होती आणि म्हणून तिच्या बाजूने कोणी उभे राहिलं नाही. आणि आता प्राजक्ता माळीची जी गोष्ट आहे ती वेगळी आहे आणि तिला प्राजक्ता ही स्वतःसाठी न्यायासाठी उभी राहिलेली आहे आणि ज्या पद्धतीने तिचं नाव वापरण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिथे करुणा धनंजय मुंडेचं नाव लागतं आणि जिथे धनंजय मुंडेंचं नाव लागतं तिथे प्राजक्ता माळीचं नाव लागलं जातं आणि तिथे अण्णांसारखी व्यक्ती तिचं नाव घेते. आणि जिथे एखादा आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या गरीबाचा जीव जातो आहे त्या ठिकाणी तिचं नाव घेतलं जातं, तिथे बोलणं गरजेचं आहे आणि ते बोललंच पाहिजे. इथे गौतमी पाटील हा सब्जेक्टच नाहीये. सुरेश दस ऐवजी सर्वात गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलेला, मात्र तिच्या विरोधात कोणतीही तक्रार प्राजक्ता माळींनी केली नाही. तुम्ही एक महिला म्हणून या संदर्भात आवाज उठवणार? महिला म्हणून आवाज उठवण्यापेक्षा मी प्राजक्तालाच म्हणते ही गोष्ट की प्राजक्ताने त्याच वेळी प्रगट व्हायला पाहिजे होतं जिथे करुणा रडून रडून सांगत होती. जर ते चुकीचं होतं ना तर प्राजक्ताने तेव्हाच म्हटलं पाहिजे होतं की तुम्ही माझं नाव का घेताय. जर माझ्या या स्त्रीत्वाला कुठेतरी लांछन लागतंय तर तिथे प्राजक्ताने ओपन व्हायलाच पाहिजे होतं. आणि जर ती नाही झाली तर ती आता होते, तर तो विषय तेव्हापासून चालत आलेला विषय धरून पुढे अण्णांनी तो विषय घेतलेला आहे. जर तो गोष्ट तिथेच संपला असता तर आज राजकारणाने तो विषय घेतलाच नसता. महिलांचा आदर करावा म्हणून कलाकार शिवाजी महाराजांचा दाखला देतात, त्यांच्यावर अनेक सिनेमाही येतात. मात्र शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर मराठी कलाकार काहीच भूमिका का घेत नाहीत किंवा कुठे मराठी माणसाला मारहाण जरी झाली तेव्हा तरी ते गप का राहतात? असं कोणी गप नाही राहत रे. का राहतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या धर्तीवर आम्ही आहोत आणि ह्या धर्तीवरच आम्ही कलाकार मंडळी कला सादर करतो. आणि त्या काळात एक मान सन्मान होता महाराजांच्या काळात आणि आता कुठेतरी ते दिसतं की कलाकारांचा स्वतःच्या ग्लॅमर वाढवण्यासाठी त्यांचं नाव घेतलं जातं, तर ते कुठेतरी नकोसं वाटतंय. म्हणून कदाचित कलाकार थांबत असतील. पण आजही मराठी इंडस्ट्रीच छत्रपती महाराजांना मोठं करते, छत्रपती संभाजी महाराजांना मोठं करते. उलट त्यांच्या चित्रपटात त्यांच्या नावावर मोठमोठे चित्रपट बनतात. मग हे कोण बनवतं? हे कलाकारच बनवतात ना. मग शेवटचा प्रश्न, तुमच्या शिवसेनेच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी विरोध मावळलाय का तुमचा? भाजपचा आणि ह्याच्यात हा विषय नाहीच आहे. हा कुठलाही राजकारणातला विषय नव्हता. त्याच्यामुळे आज तुम्ही माझ्याकडे कलाकार म्हणून आले, सिने अभिनेत्री म्हणून माझ्याकडे आलेले आहात, त्यामुळे हा विषय विचारणंच चुकीचं आहे. पण नक्कीच माझ्या प्रवेशाबद्दल जे गोष्ट आहे किंवा माझ्या पदाबद्दलची जी गोष्ट आहे ती लवकरच संपेल आणि लवकरच तुम्ही सिने अभिनेत्री म्हणून माझ्याकडे येणार नाहीत, एक पदाधिकारी म्हणून माझ्याकडे याल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.